आणि पुढे म्हणावं, माझ्यासारख्या एकापेक्षा एक सुंदर 80,000 राण्या असून सुद्धा वल्कले नेसलेल्या वनवासी जीवन जगणाऱ्या सीतेवरती वाईट नजर टाकतो तो लंकापती रावण, आणि दुसऱ्याच्या श्रीची सावली सुद्धा अंगावर पळून न देता 4 हात बाजूला सरकतो तो मर्यादा पुरुषोत्तम राम. मायबाप, हे राम आणि रावणातलं अंतर आहे. तुम्हाला अशी नावं ऐकायला भेटली असतील माणसांची, काही मुलांची, श्रीराम, राम, जयराम, आत्माराम, सखाराम, तुकाराम ऐकायला भेटले. असं कधीतरी कोणाला ऐकायला भेटलं का हरिभक्त परायण रावण महाराज? आलं का? हरिभक्त परायण कुंभकर्ण गायनाचार्य नाही का? तो दुष्टाच्या यादीत गेले. विशांत मायबाप ऐका, आजचा अभंग मागणी या प्रकरणातील आहे. श्रीमंत योगी तुकोबरा प्रतिवारीला पंढरपुरात पोहोचत आहेत. चंद्रभागा मातेचं स्नान करतायत, पुंडलिकरायांचं दर्शन घेत आहेत. महाद्वारावरतून पुढे निघाले, सभा मंडपात आले, कीर्तन मंडपात. कीर्तन मंडप बघितला असेल ना आपण सर्वांनी पंढरपुरात? करा ना असं. जडोजी मळोजी महाराजांची समाधी बघितली का कीर्तन मंडपात? ते 40,000 घेणाऱ्याला विचारलं पाहिजे जडोजी मळोजींची समाधी कोठे आहे. ऐका, जडोजी मळोजी जोडीनं पंढरपूर गेले आणि ताई बांगडी गल्ली आणि दादा घोंगडी गल्ली फिरत. अरे आपल्या जळगाव सुभाष चौक मग भेटच ते सगळं. गेला तर तिथलं चिंतनच करा काय आहे. ऐका दादांनो, पुढे निघाले, आले मूळ सभा मंडपात. गरुड खांबाच्या बाजूनं पांडुरंगापर्यंत पोहोचले आणि विश्वनियंत्यानं नजर झुकवली तुकोबांवर. तुकोबांनी दर्शन घ्यावं, वंदन करावं, थोडं बाजूला व्हावून विचारावं देवाला, प्रभू काही चुकतोय का मी? माझ्याकडे एकदा बघा डोळे भरून, मी परमार्थ कसा करतोय? माझा बाप मेला तरी मी परमार्थ सोडला नाही, माझी आई गेली तरी परमार्थ सोडला नाही, माझा मोठा भाऊ घर सोडून गेला मी परमार्थ सोडला नाही, भावाची पत्नी मेली मी परमार्थ सोडला नाही, माझी स्वतःची पत्नी मेली पहिली मी परमार्थ सोडला नाही, माझा मुलगा अन्न आणि पाणी करत करत मेला तरी मी परमार्थ सोडला नाही, माझी महाजनकी गेली, माझी सावकारकी गेली, माझी जहागीरदारी गेली, सगळं संपलं, जाळवणी संसार बैसलो आणि फक्त तुझ्यासाठी. ऐका, हे काल्याच्या कीर्तनात म्हणतात गवळणी, तुझ्यासाठी तुझ्यासाठी. ऐका, विषांतर होईल. व्यासही अमुक ग्रंथ केले, आता ज्याला जे आवडेल तो तसं करतोय. पण संत साहित्यानं खूप काही दिलंय मायबाप आपल्याला. प्रभू मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सर्व संग परित्याग केला. घालोनिया शून्य घालोनिया संसाराच्या नावे घालोनिया घालोनिया संसाराच्या नावे घालोनिया शून्य घालोनिया शून्य घालोनिया संसाराच्या नावे घालोनिया शून्य घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य घालोनिया शून्य घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य घालोनिया शून्य घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनीय धवळीले जग धवळीले जग धवळीले जग हरी भजनीय धवळीले
धवळीले जग धवळीले जग हरी भजनीय धवळीले जग धवळीले जग धवळीले जग हरी भजनीय धवळीले जग धवळीले जग पुण्य धर्म केला पडता पुण्या धर्म केला वाढता पुण्य हरी भजनीय जग धवळील जग हरी जग हरी भजनीय हरी भजनीय धवळील जग धवळील जग धवळील जग हरी भजनीय धवळील जग ऐका जे गायनाचे उपभोक्ते आहे ना त्यांना कळेल बाबा हे. ज्यांना गायनच कळत नाही त्या लोक विचारतात चालू कीर्तन माझ्या मधमाच कोकाई उठत असतं काय त्यांना ज्ञातच नाही संगीत एक आराध नाही परवा एकानं अशी चाल म्हटली भयानकच म्हटली त्यांना म्हटलं थोडं लक्ष द्या माझं सांगायचं इतका राग आला त्या मनुष्याला टाळ ठेवला आणि निघून गेला 5-7 मिनिटं कीर्तन बाकी होतं माझं काही मन लागे ना कीर्तन सुटलं बाकीचे भजनी म्हटले माऊली नको होतं तुम्ही बोलायला तो घर निघ घ्या म्हणे जाऊ द्या ना मला काय करायचं नाही तुमनं पाकिट टन पाहिजे म्हणे किती ताप करून घ्या नाही डोक्याला त्याकरता मी ठरवलं काय म्हणा गड्या मी असं म्हणे एकदम नाही हे खरंच मुद्दे सुरू होतं ऐका संगीत ही एक आराधना आहे संगीत ही एक साधना आहे संगीत ही एक तपश्चर्या आहे संगीत 2 जीवांचं मिलन आहे संगीत जीवाचं शिवाशी ऐक्य आहे संगीत अंतरात्म्यानं परमात्म्याला मारलेली एक हात आहे म्हणून गाता येईल येर पण या ज्या येर आहेत त्यात दम टाकत नाही ऐका खूप गोड बाबा उभं आयुष्य चंदनाप्रमाणे संप्रदायाची सेवा करता करता आदरणीय महाराजांनी झिजवलं ऐका मी महाराजांबद्दल एवढंच बोललो की पैठणचे नाथ बाबा कसे होते मी बघितले नाही पण नाथ बाबांचा स्वभाव असाच असला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही चला माझं पामर आहे काय थोडं मी काय पामर म्हणणे त्यांचं कौतुक करेन आपण मांडणी अशी करतोय की प्रभू मागा म्हणताय तुकोबराय माझं मुखदर्शन सप्रेमान घ्यावं असं वाटतं ना माझ्याकडनं काहीतरी मागावं लागेल का पिढ्यानपिढ्या तुमची फक्त परमार्थाची गंगा वाहते माझ्याकडनं काहीच मागितलं नाही प्रभू तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना आहे काही मागणे हे अमहानुचित आणि वडिलांची रीत आमच्या वंशाची परंपरा आहे की मागायचं नाही तुका म्हणे करू ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिक्क त्याचे अरे धिक्कार त्याच्या जीवनाला जो मागत असेल परमात्म्याने काय म्हणावं तुकोबांना तुकोबा तुम्ही मागू नका मी देतोय काय हवं ते घ्या प्रभू ठीक आहे तुम्ही मागा म्हणताय तुम्ही द्यायला तयार आहे पण मी एक बोललो तर तुम्हाला राग तर नाही येणार ना नाही होत तुकोबा राग कसला येतो प्रभू मी पुन्हा विचारतोय तुम्हाला राग नाही येणार ना तुम्ही मागा म्हणताय नाही बोला म्हटलं प्रभू तुम्ही मागा म्हणताय पण जो स्वतः भिकारी आहे तो दुसऱ्याला काय देऊ शकतो काय उंची असेल हो तुकोबांच्या परमार्थाची